आंबेजोगाई काँग्रेस पक्षाचा सहकार्याध्यक्ष आहे। आज माझ्या आंबेजोगाईमध्ये अनेक नेते अनेक उमेदवार पत्रकार परिषदा घेत आहेत। ह्याच्या अगोदर मी आमचे जगतकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली होती। आजची जे पत्रकार परिषद आहे ते आमचे साळवडकर साहेब जे रिटायर कमिशनर आहेत, हे उमेदवारी काँग्रेस पक्षाकडे मागत आहेत। असे अनेक उमेदवार आमच्याकडे काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी मागत आहेत। यांच्या प्रचारात किंवा यांच्या तिकिटाबद्दल आम्ही जे आज आमचा जे निर्णय आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे घेतलेला आहे की बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला कमीत कमी 3 सीट आम्हाला मिळायला पाहिजे। कारण आज आमचा जिल्हा कमीत कमी 35 वर्षापासून आंबेजोगाई बीड जिल्ह्यात काँग्रेसच्या उमेदवारी मिळालेल्या नाहीयेत। आजपर्यंत काँग्रेसचे जे नेते आहेत, काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, ती एकदम यतीम झाल्यासारखे आहेत। त्यांना वारस कुणी नाहीये। या वारसा हक्काने आणि आजच्या आपल्या भाजपच्या त्रासाने बीड जिल्ह्यामध्ये आज आम्हाला उमेदवारी 3 आम्ही मागितलेल्या आहेत। त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक जणाला भेटून, आमच्या वरिष्ठ नेत्याला भेटून, आमचे वरिष्ठ सर्वे आंबेजोगाईत येऊन त्यांनी सर्वे करणं चालू आहे। आता सध्या आंबेजोगाईतून सर्वे झालेला आहे। रुद्रा राजू हे दिल्लीहून आलेले आहेत। त्यांचं आज आम्ही आंबेजोगाईमध्ये काल आम्ही त्यांचं स्वागत केलं। त्यांना सगळ्यांना आम्ही बधाई दिल्या। त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले आहे की बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तुम्ही 3 मागताय, आम्ही तुम्हाला 3 तर नाही पण आम्ही तुम्हाला 2 उमेदवारी आंबेजोगाईमध्ये देऊ, असं यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आंबेजोगाईमध्ये काँग्रेसचं वर्चस्व जास्त आहे। बीड जिल्ह्यामध्ये आमचं वर्चस्व आता आमचा एवढं वर्चस्व वाढलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये आम्ही काँग्रेसच्या निदान कमीत कमी 6 सीट आम्हाला दिल्या तर आम्ही ते निवडून आणू शकतो। परंतु आमच्या परिस्थितीनुसार, युतीनुसार आम्हाला 3 जागा आम्ही मागितलेल्या आहेत। त्या 3 जागापैकी 2 जागा आम्हाला वरिष्ठ नेत्यांनी, वरिष्ठ जे आमचे सर्वेर आले होते यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला 2 जागा देऊ। ते 2 जागा अशा आहेत की ती एक परळी आणि एक केज मतदारसंघ। केज मतदारसंघातून आमच्या उमेदवार आमच्याकडे कमीत कमी 5-6 जण आलेले आहेत। 5-6 जणांपैकी आज आमचे साळवडकर साहेब पण एक आहेत, त्याच्यात आमचे जगतकर साहेब आहेत, अजून एक कांबळे साहेब आहेत। असे त्या सगळ्यांचे नाव मला लक्षात नाही, मी सगळ्यांचे नाव तुम्हाला सांगितले असते, पण आज त्यांना उमेदवारी कुणाला मिळेल ही मी काही सांगू शकत नाही। पण ह्या 4-5 जणांपैकी जे उमेदवार सक्षम असतील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे। आणि त्या उमेदवारी मागे आमचे काँग्रेसचे जेवढे बी नेते आहेत, राष्ट्रवादीचे जेवढे बी नेते आहेत, शरद पवार गटा साहेबांचे आणि शिवसेनेचे ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहेत। मी मारुती ज्योतिबा सावळकर केज मतदारसंघातून काँग्रेस साहेबांतर्फे मी तिकीट मागितलेलं आहे आणि मला तिकीट मिळाल्यास मी माझ्या प्रयत्नाने आणि इथल्या जनतेच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत केज मतदारसंघातल्या त्या जास्तीत जास्तपणे चांगल्या प्रकारे सोडण्याचा प्रयत्न, त्यासाठी आपल्या पत्रकाराचं इथल्या लोकांचं सहकार्य सुद्धा अपेक्षित आहे आणि मला कल्पना आहे की मी निश्चितपणे आपल्या सहकार्याने मी उमेदवारी यासाठी मागितलेली आहे की मला या आंबेजोगाईचा विकास करण्यासाठी जे मुद्दे पेंडिंग आहेत ते पुढे नेण्यासाठी मी या ठिकाणी उभारलो आहे आणि मला निश्चित मी आहे की मी हे करून दाखवीन मतदारसंघात करणार आहे। माझ्याबरोबर जे मला हे तिथं आहे साठवण तलाव, बेकारीचा प्रश्न, नंतर रेल्वेचा प्रश्न, आंबेजोगाईच्या रेल्वेचा प्रश्न, हे खूप प्रश्न आपल्याकडे आहेत। बेकारीचा प्रश्न तर असा आहे की या गव्हर्नमेंटने जे आता सध्या गव्हर्नमेंटने आहे की ते लाडकी बहीण योजना काढून पैसे इकडे वाटप करतात, पण गरिबासाठी ते काहीच करत नाही। सगळा पैसा हा जो आहे वेस्ट जातो आहे, तो प्रॉपर ह्याच्यामध्ये जायला पाहिजे आणि तो निवडणुकीच्या तोंडावरतीच का अगोदरपासून का काढले आहे। त्यामुळे मी पाहिलेल्या ज्या गोष्टी आहेत की कॉन्ट्रॅक्टरला पैसे देत नाहीत, बंद पडतायत धंदे आणि धंदे बंद पडल्यामुळे लोकांना रोजगारी मिळत नाही। मग रोजगार नाही मिळाला तर महत्त्वाचा मुद्दा रोजगारीचा आहे
आणि रोजगारी जर नाही मिळाली तर काय होईल की मग बेकारी वाढेल आणि बेकारी वाढल्यामुळे काय लोकांना रोजगार नसल्यामुळं आपल्याकडं आत्महत्या केल्या जातात हे केले जातात यामुळं परेशान बेकार परेशान झाले स्पेशली बेकार परेशान झाले. तर यासाठी तुमची पत्रकार इथले जे नागरिक आहेत या सर्वांनी जर सहकार्य केलं तर या अंबेजोगाई केज मतदारसंघात जास्तीत जास्त सुधारणा घडण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्याकडे ती दृष्टी आहे, माझ्याकडे ते नियोजन आहे आणि मी सर्व गोष्टीचा अभ्यास केला आहे म्हणून या मतदारसंघातून मी उभा आहे.